आज आपण अक्षदा बनवणार आहे। लग्न सराई चालू आहे आणि लग्न म्हटलं की अक्षदा हे आल्या तर आपण बाहेर पैसे देऊन अक्षदा बनवून घेतो, तर हा अक्षदा आपल्या घरच्या घरी कमी खर्चात आणि कमी वेळेत होतो। तुमचं लग्न म्हटलं की खर्च तर खूप वाढलेला असतो, तर ह्या अक्षदालाही पैसे बाहेर भरपूर द्यावे लागतील। तर तुम्ही हा साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही अक्षदा बनवू शकता। अक्षदासाठी लागणारं साहित्य बघूया आपण तांदूळ घेतलाय। तांदूळ आहे 1 वाटी। तर हा मी रेशनचा तांदूळ घेतलाय, तुम्हाला कोणता तांदूळ घ्यायचा ती घ्या। अक्षदा म्हटलं की भारी हलका असं काही नसतं, अक्षदा म्हणजे अक्षदाच असते। तुम्हाला कोणता तांदूळ वापरायचा तो तुम्ही वापरा। हा 1 वाटी तांदूळ आहे। हा खाण्याचा कलर आहे, हा पिवळा कलर आहे, हा केशरी, हा हिरवा, हा लाल आहे आणि पाणी। हे बघा मी 4 वाट्या घेतलेत। आता या वाट्यामध्ये आपण हे बघा हे असा कलर घेतलाय थोडासा। जेवढे तुमचे तांदूळ असतील, तुम्हाला किती करणार आहे तुम्ही त्या प्रमाणात तुम्ही कलर घ्या। मी थोडंसं असं दाखवण्यासाठी करणार आहे, त्याच्यासाठी मी थोडीशी कलर घेतले। हे बघा आपण 4ही कलर घेतले। हे बघा हे छोटे तेवढे थोडेसे मी 4ही कलर घेतले। आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहे। हे बघा चमच्याने याच्यामध्ये थोडंसं पाणी घातले, अर्धा चमचा तरी पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही, आपल्या अक्षदा खूप ओले होतील। जास्त पाणी झालं तर अक्षदा ओल्या झाल्या तर तुकडे पडतील। हे बघा आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। जे खडे असतील ते असं कलर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। हे बघा हे पूर्ण आपण सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। अक्षदामध्ये पाणी जास्त घालू नका। हे बघा सर्व आपण आता हे मिक्स केले। आता याच्यामध्ये आपण अक्षदा घालूया। प्रत्येक ह्याच्यामध्ये थोड्याशा अशा अक्षदा घालायच्या आणि हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। हे बघा अक्षदा घातल्या की असं मिक्स करून घ्यायचं। ते मिक्स झाले, आता आपण याच्यामध्ये घालूया। अशा मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे कलर पूर्ण अक्षदेला लागला पाहिजे। याच्यामध्येही घालतोय। आणि याच्यामध्येही घालायच्या आणि ह्या पांढऱ्याही ठेवायच्या आहेत आपल्याला। बघा हे पिवळ्या कलरच्या झाले। काहीच वेळ लागत नाही, पटकन अशा होतील अक्षदा। हे बघा ह्या केशरी कलरच्या आहेत। अशा सर्व अक्षदा आपण मिक्स करून घेणार आहे। हा लाल कलर आहे, हा ग्रीन आहे, हिरवा कलर आहे। हे बघा हे 4 आणि हा व्हाईट एक पांढरा एक, असं 5 कलर आपले झाले। तर आता आपण मिक्स करून घेणार आहे। हे बघा मी डिश घेतली, या डिश मध्ये आपण ह्या अक्षदा केलेल्या घालणार आहे। केशरी कलरचे बघा ह्या पिवळ्या,
अक्षदा केल्या की सर्व अक्षदा एकत्र गोळा करून घ्यायच्या, सर्व एका ह्याच्यामध्ये काढायच्या. बघा हिरव्या कलरचे, ग्रीन कलर, आणि आता ही व्हाईट कलरच्या. बघा एकूण 5 कलर तयार झाले. बघा ह्या अक्षदा आपण मिक्स करून घेऊया. या सर्व अशा मिक्स करायच्या. दिसायला खूप छान दिसते आणि कमी पैशात कमी वेळेत ह्या अक्षदा तयार होते. हे बघा जर चुकून तुमच्याकडून जर याच्यामध्ये पाणी जास्त झालं असेल तर तुम्ही ह्या अक्षदा असा कलर मिक्स केल्यावर थोड्या वेळ ओल सावलीलाच असा हडकू द्या, म्हणजे त्या व्यवस्थित होतील. त्याच्यात जे पाणी आहे ते पाणी निघून जाईल, सुकेल हवेने. बघा हे आपल्या अक्षदा करून तयार आहेत. आपण असे पाऊच घ्यायचे. हे पाऊच असे विकत मिळते, असे पाऊच आणायचे आणि या पाऊच मध्ये एक चमचा अशी अक्षदा भरायची. हे बघा 1 चमचा अक्षदा अशी भरायची आणि ह्या तयार झाल्या तुमच्या अक्षदा. हे बघा तर तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये बांधायचं असेल तर ते ऑनलाईन असे कापडही मिळते, त्याच्यामध्येही तुम्ही घेऊ शकता. हे बघा खूप छान ते सोपं पडतं. आणि जर तुम्हाला पाऊच वगैरे भरायचे नसतील तर तुम्ही अशा हातामध्येच अशा थोड्याशा दिल्या 1 चमचा तरी तुमचं सर्व भागून जाईल. कमी खर्चात कमी वेळेत ह्या अक्षदा होतील. बघा मला जे परवडेल तसं तुम्ही अक्षदा बनवून घ्या आणि पॅकिंग करा. हे बघा ह्या आपल्या अक्षदा करून तयार आहेत. तर ह्या अक्षदा तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशा वाटल्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.